म्हटलं हे पा मी काय म्हणतो, म्हटलं पोरच्या बापाले म्हणा की साधं सुधंच लग्न कर. आदर्श विवाहासारखं काय एवढा मोठा गाजा वाजा आणि एवढा खर्च नाही काय. जाऊ द्या म्हणा, तुमची इच्छा असेल तर त्यात पैसे नावान पैसे पाकिटात देऊन देजा म्हणा, तिच्या बँकेत टाकून देजा. पण ना एवढा मोठा काही ताल काही करू नका. शॉर्टकटच पुरते लग्न. तुम्हाला काय वाटते? आता किती मोठी मन झालो, पण कसं तू मला नांद लावच म्हणते म्हणून मी फोन केला पुढच्या बापाली. तर नाही म्हणतात ते म्हणतात आम्हाला 2च पोरी आहे, आम्हाला हौस आहे म्हणतात लग्नाची. जास्त काही मोठं आम्ही नाही करू म्हणत, पण जरा काही ना काही व्यवस्थितपणा असं आहे ते. म्हणून शॉर्टकट म्हणजे आदर्श नाही करत म्हणतात ते. कशाला मग जाऊ दे ना, इच्छा आहे त्याची. बरं बाबा, इच्छा आहे हो, तेच इच्छा नाही काय. हो जाऊ दे. कसं मग आता जसं मला वाटते बरं बाई लवकर सवकर, पण त्याचे नाहीच म्हणतात तर. नाही जाऊ दे, करू दे काही हरकत नाही. हो आता मग ते हो म्हणतात, त्याची पोरगी आहे ना. हो इच्छा असतेच आपल्याला, मग आता करावंच लागेल. नाही म्हणता खर्च करू मग आपण. बरं छाया एकटीला कोण जाऊ दिलं तुया? हां तू ते थांबवलं काहून नाही? मी नेम्या नेऊन दिलं असतं, गोजून नेऊन दिलं असतं. एकटीच गेली ती पोरगी. आता ते म्हणे जातो म्हणे, मी काय करू, मी ती पोरगी ऐकत नाही ना. मग मी म्हटलं बरं येऊ दे म्हटलं घरी, फोनही नाही केला काहीच नाही तुम्हाला. गेली ती आता. ती लहान पोरगी आहे संग म्हणून. हो ना, मग तेच म्हणून आम्ही काल उतरली पोरगी असती ती, म्हणजे पोरीच्या उतरली नाही ती. आज ते म्हणे जातो म्हणे मी. बरं बा जाऊ दे बा, ठीक आहे जाऊ दे. करा मग तयाऱ्या करा काही. आता लवकरच ते कार्यक्रम करतील तर काय मी काय म्हणतात, साक्षगंध म्हणतात, डायरेक्ट लग्नच म्हणतात. पाहू आता काय एकदम. हो आता पाहू मग, आता पाहू. बाई म्हटलं आज जातो, म्हटलं मी तुम्ही कधी जाता तर. तुम्ही मला सांग की मला विचारते. मी म्हटलं संगच गेलो असतो मग, म्हणून म्हटलं एकाच रोडवर आहे आपले गाव नाही काय. थोडंसं सामोर जावं लागते म्हणे तुम्हाला अगोदर. एकच गाडी लागते आपल्याला नाही का. एका गाडीत तुमची अलग लागते का मग? पाहू आता तिथं गेल्यावर काय आहे तर. हो पण मी निघतो ना आता, मी काय करू बाई थांबून. घरी बी मी तर कालपासून नांदाला राहिली मी प्रियंकाले, पण ते म्हणे चहा ताईला येऊ दे म्हणून. म्हणा बरं प्रियंकाले मग. प्रियंका काय हो आई? बाई आम्ही जातो म्हटलं. ती आईंनी काय करतं थांबून. तेजस्विनी बी गेली. आता आम्हाला थांबवतो. ते दोघीले काय खाई यावं एवढी. जातो थांबा ना जरा. नाही व माय, आम्हाला घरी काय माणसं नाहीत का माय पोरगो आहे, यायचा नवरा आहे. कशी गोष्ट करू राहिली तू? करतात ते बरोबर, जेवतात ते. तुम्ही बोलल्या बाई छायाताई आल्या असत्या, निरोप काय सांगितलं असता मग गेल्या असत्या. काय माहिती छायाचं माहेर आहे, राहील ती आता. नाही येतात त्या लवकरच. अरे ताई आरू आले का? आली का व? हो आली. बाप्पा हा काय तर आलाय, अशी कशी बसली कडेवर. पायी चालतो म्हणते, खाली उतरू दे म्हणते. हो काय? अरे ये उतरली खाली. आता फिर घरभर. लेकरं राहत नाहीत बाई. आली का छाया? हो आई आली ना. ताई तुमचा भाऊ नाही आला का सोडवायला? बाबा आले वाटते. नाही ते येत होते, पण मीच नाही म्हटलं राहू दे जातो म्हटलं मी. अरे पण ताई लहान पोरगी आहे सोबत, त्यांना कसं उद्या तुम्हाला एकट्याले असं एकट्याला पाठवायला पाहिजे का? नाही का, मी मनाला आली प्रियंका येत होती ते, म्हटलं राहू द्या. हवं पण तरी एकटीला धाड लागत ना त्याईनं. एकटीला धाडलं कशी आहे व आई, त्यांची काही गलती नाही आहे, मीच आली. जाऊ दे बाई, आम्ही जातो बाई व. आणि त्याच्या आम्हाला थांबून ठेवलं दोघी सासू नाही ना, तू नव्हती घरी तर. नाही तर काय असं का. थांबा ना, जायची काय घाई करता आता. थांबा आता मी आली अजून 1-2 दिवस, तर मग नंतर जा. नाही व माय बाई, तुझं त्याच्यावर बी आहेस. नाही जातो बाई आम्ही आता. नाही व बाई छाया, जाऊ दे आता आम्हाला, जाऊ दे बापा. आता नाही थांबत बरं. सांग आता येईन बाई, तुमची मोठी पोरगी म्हणते थांबा तर थांबून जा. नाही बांधून ठेवलं नाही येईल आपण, आता जेलात आहे त्या कर बांधला आपण येईल म्हणून जातो करतात. नाही व बाई त्यासले काय आहे माय. जाऊ दे माय, जाऊ दे. काय झालं मग छाया, भावाला पसंत आहे का पोरगी ती? हो एकदम निरोप आला. हो अन्याली पसंत आहे. ते त्या दिवशी समजलं ताई. चांगलं झालं बाई. आता नाही मग आता काय कसं काय मग लग्नाचं
काही म्हणजे आता काय का काय साक्षगंध कुंकू काय कसं काय आहे आता काय माहित ती बोलणी करतील आता काय काय नाही तर हो आता बोलणे करते टाइमच लागतात ना हो जाय माय बदल साडी गिडी बदल जाय हात पाय गीत पाय धुई जातो मग आम्ही आता आई बरं बाई म्हणशील बरं जाऊ दे थांबवत नाही काही आता है ना तू बदलतो मी साडी बस जा मग जा काय झालं म्हटलं हा शुभूचे बाबा फोन आलता म्हणा पोराच्या बापाचा पसंत नाही आहे का पोरगी पसंत आहे व त्याली आपली पोरगी आपल्या पोरीली बी आहे ना आपल्याली बी असं असं अजून काय म्हणे मग तुम्ही म्हणा नाही बा काय चालू होतं तुमचं अरे ते पोराचे बाबा म्हणे तसं म्हणे शॉर्टकट लग्न करा म्हणे आदर्श विवाह करा म्हणे लवकर निपटून टाका म्हणे काय एवढं तामझाम करता म्हणे नाही हा काही आहे रे कशी आहे एवढी घाई कोण करून राहिली पोरात खोट आहे का पोरात खोट आहे का विचारपूस कर जा बरं चौकशी कर जा बरं चौकशी केलीच नाही आपण त्या पोराची लय सांगतात मोठे म्हणा असंच सांगत लग्न आहे पहिले अमुक आहे ढमुक आहे चमुक आहे आता माया बाबतीत घ्या ना किती मोठे मना चांगला होता तुमचा तुम्ही तसे निघाले काय आता माय उकरून काढतं काय माय पोरीच्या लग्नात व 25 वर्ष पहिलेच वा काय कमी पडलं मग तुले आता राहू द्या काय कमी पडलं म्हणता काही रका मला पोती पुरा उकलेलो सांगत बसली तर जिवारी नजून तुमच्या बरं जाऊ द्या काय काय म्हणे मग पोराचा बाप सांगितलं ना मग तुले बैर झाली का तू हा पण हो हवा नाही बरं तुम्ही मान्य नका करू आपल्याला दोनच पोरी आहेत पहिले लग्न आहे आपल्या घरी त्याच्या घरी दुसरं आहे आपल्याला चांगला जम धडाक्यात बार उडून द्यायचा आहे ना म्हणजे हाऊस नाही का आपल्या मनात माझ्या मनात तर लय हाऊस आहे तुमच्या मनात बी आहे शुभूच्या मनात लगे मी तुझ्या मनात मी तुला किती हाऊस आहे ते काय काढते मोबाईलवर लिस्ट काढते का काय काढते एवढ्या मोठ्या हिरोईनीची बहीण असं लागतं लग्न काय चांगलं लागते काय नाही मोठंच लग्न करू जागा निरोप ते इले वा रे वा लग्न आम्ही करून देऊन राहिलो ना म्हणा तुमचं तुम्हाला काय खर्च लागून राहिला म्हणा हा वा रे वा ओ सांगितलं मी त्याला नाहीच म्हटलं मी त्याला म्हणजे कसं थोडी मनानं चालणार आहे आपले मनानं चालते सगळं नाही काय मग नाहीच म्हटलं मी त्याला शांततेत करावं लागेल सगळं आता मी फोन करतो शाळेच्या सासऱ्याला आणि सांगतो कानावर टाकतो त्यांच्या तर इथे आहेत ना मधात मग त्याच्या सुनीचा भाऊ आहे ना त्याला सांगून जरुरी आहे आपलं काम सगळं रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे हो